श्री गणेश. नमस्कार. सुमुकास क्रिएटिव्ह टेकमध्ये मी नंदू फणसेकर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, गणपती बाप्पा इलेत आपल्या प्रत्येकाच्या घरात. गणेशोत्सव आपण खूप मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचं आगमन करतो. तशी डीजेच्या तालावर मिरवणूक पण काढतो. तसंच मित्रांनो, गणपती बाप्पा बघूक सुद्धा आपण मित्रमंडळी मिळान जातो. पण सध्याची ही 2 वर्ष अशी असत की खूप कठीण झालेली असत. खंय गणपती बाप्पा बघूक जाऊक पण थोडी भीती वाटतं. आपण पण थोडी टाळाटाळ करतो. ह्याच्यासाठीच तुमका घर बसल्या गणपती दाखवायचं काम मी करतले माझ्या चॅनलच्या माध्यमातून. मालवणमधले, कोकणातले सुप्रसिद्ध गणपती, चलचित्र देखाव्यांचे गणपती तुमका घर बसल्या बघूक मिळतले. तसंच तुमच्याकडे काय इको फ्रेंडली डेकोरेशन असतात किंवा चलचित्र देखावं असतात, असा काहीतरी वेगळा गणपती बाप्पाकडे केलेला असत तर नक्की माका व्हिडिओ तुमचे पाठवा. माझो खाली नंबर दिलेला असा व्हॉट्सअप नंबर, तसंच ईमेल ID पण देत आहे मी. नक्की तुमचे व्हिडिओ पाठवा. एकदम मोफत असा, विनामूल्य असा माझ्या चॅनलवर व्हिडिओ तुमचं कंटिन्यू राहतो. कधीही तुम्ही बघू शकतास. तसंच इतरांका पण दाखवू शकशाल. तर नक्की व्हिडिओ माका पाठवा. हे व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा. तसंच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑल सिलेक्ट करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमका बघूक मिळतले. मित्रांनो, आज आपण देवलीमध्ये जाणार आहोत. राजा सावंत यांच्या घरी एक सुंदर देखावा आहे. छोटे छोटे व्हिडिओ असणार आहेत देखाव्यांचे असे, तर नक्की पहा व्हिडिओ. आवडला तर नक्की लाईक करा. जास्त वेळ न घेता मग व्हिडिओ आपण सुरू करूया. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. गणराया गणपती तुला पूजिती, तुझ्या भक्तांना ठेवी तू रे सुखी. सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत. शब्दांकन व निवेदन अक्षय सातार्डेकर, मालवण. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. श्रोते हो, समाज कल्याणासाठी मच्छिंद्रनाथांनी कलियुगी अवतार धारण केला. भिक्षा मागण्यासाठी एका गृहस्थाच्या घरी आरोळी ठोकली, अलख निरंजन भिक्षांदेही. त्या घरातील सचिंत गृहिणी भिक्षा वाढण्यासाठी पुढे आली. ही गृहिणी निपुत्रिक होती. तिची व्यथा जाणून महाराजांनी आपल्या झोळीतील भस्म प्राशन करण्यासाठी तिला दिले आणि तिला आशीर्वाद दिला, कन्ये, तुला पुत्र रत्न प्राप्त होईल. परंतु शेजारणीच्या सांगण्यावरून अविश्वासाने त्या गृहिणीने ते अद्भुत भस्म शेणाच्या गौरीत फेकून दिले. एका तपानंतर मच्छिंद्रनाथ भिक्षेच्या निमित्ताने तेथून जाताना या गृहिणीला त्या दिव्य बालकासंबंधी विचारतात, तेव्हा ती महाराजांना उकिरड्याची जागा दाखवते. महाराज धावतच त्या जागेवर जाऊन मोठ्या प्रेमाने हाक घालतात, बाळ गोरक्ष. आणि काय आश्चर्य, त्या शेणाच्या गौरीतून, त्या उकिरड्यातून 12 वर्षांचा दिव्य बालक वर येतो.
हेच ते गोरक्षनाथ, हेच ते गोरक्षनाथ, ज्यांनी अनेक लोकांना उद्धरण्याचा मार्ग, या भवसागरातून उद्धरण्याचा मार्ग दाखविला. अलख निरंजन, अलख निरंजन. निवेदन अक्षय सातार्डेकर, मालवण. जगाच्या कल्याणात संतांचा विधी. श्रोते हो, समाज कल्याणासाठी मच्छिंद्रनाथांनी कलियुगी अवतार धारण केले. भिक्षा मागण्यासाठी एका गृहस्थाच्या घरी आरोळी खोपली, अलख निरंजन भिक्षांदेही. त्या घरातील सचिंत गृहिणी भिक्षा वाढण्यासाठी पुढे आली.